परिस्थिती कशीही असो, आपण गृहिणी कधीच हार मानत नाही. आज सकाळी का रात्री पण नळाला पाणी नव्हतं, किचनमध्ये पसारा होता आणि समोर कामाचा डोंगर. अशा वेळी स्वतःसाठी 2 मिनिटं काढणं शक्य आहे का? आज मी ते शक्य करून दाखवले. लिंबू आणि सोड्याच्या मदतीने किचन कसं लख्ख केलं आणि पिल्लाला सोबत घेऊन कपाटाचा पसारा कसा आवरला, हे आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि हा ब्लॉग फक्त कामाबद्दल नाही आहे, तर स्वतःसाठी वेळ काढण्याबद्दल आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या सुंदर दिवसाची आणि एका नव्या ब्लॉगची सुरुवात करूयात. पिल्लू शाळेत गेली की घर कसं शांत होतं ना, पण हेच काही तास असतात जेव्हा मला माझं मिशन पूर्ण करायला वेळ भेटत असतो. खिडकीतून येणारी ही ताजी हवा मनाला खूप प्रसन्न करून जाते. सगळ्यात आधी मी वळाले ते पिठाकडे. गव्हाचं पीठ मळून ते थोडा वेळ भिजत ठेवलं की चपात्या अगदी मऊसूत होतात. पण काम तिथे संपत नाही. पीठ मळताना जो थोडाफार पसारा झाला होता ना, तो लगेच आवरून घेतला की मैत्रिणींनो, आपण कितीही कामात असलो तरी कामाच्या जागी असलेली स्वच्छता एका वेगळी पॉझिटिव्हिटी देते, हो की नाही? पसारा आवरला की डोकंही शांत चालतं. त्यामुळे मी पण लगेच सगळ्यात सुरुवातीला पीठ मळून झालं ते जागच्या जागी ठेवल्यानंतर पटकन असं सगळा किचन ओटा क्लीन करून घेतला. आणि आता हा माझा सर्वात आवडता क्षण. धावपळीच्या जगात आपण इतरांसाठी धावता धावता स्वतःलाच विसरतोय. पीठ भिजतंय तोपर्यंत मग मी हे 2 मिनिटं स्वतःसाठी काढलेत आणि काढलेच पाहिजेत. खिडकीत बसून निसर्गाकडे बघत हा पाण्याचा ग्लास पिणं म्हणजे माझ्यासाठी रिचार्ज होण्यासारखं आहे. आणि हे लक्षात ठेवा, आपण फिट आणि आनंदी असू तरच आपलं घर आनंदी राहील. हा पाण्याचा घोट फक्त तहान भागवत नाही, तर आपल्या पुढच्या कामासाठी मला तयार करतोय. पाणी पिऊन झाल्यावर मी पुन्हा एकदा किचनमध्ये आले. पीठ आता छान मऊ भिजलं होतं. मैत्रिणींनो, आपण कितीही घाईत असलो ना, तर एकीकडे गप्पा आणि एकीकडे काम असं करत राहिलो की वेळेचं भानच राहत नाही. आज चपात्या करताना यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. म्हणजे ते होते बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये फिरत होते, मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. कधी कधी कामाच्या व्यापात आपण संवाद विसरतो. माझ्याही बाबतीत तसंच होतं. अगदी मुलांच्या गडबडीत किंवा किचन संसाराच्या गडबडीत आपण यांच्याशी संवाद करायला खूप कमी वेळ भेटतो. पण असे छोटे मोठे क्षण असतात जे संसाराला गोड करतात. आता मस्त गरमागरम चपात्या तयार झाल्यातच आणि सोबतीला वाफळलेला चहासुद्धा. आज खूप दिवसांनी दोघांनी निवांत बसून चहा चपातीचा नाश्ता केला बरं का. कामाचा डोंगर तर रोजच असतो, पण असा एकत्र वेळ घालवला की कामाचा थकवा अर्ध्यावरच कमी होतो. असंच माझ्या बाबतीत असंच झालं. नाश्ता झाला, ते त्यांच्या कामाला निघाले आणि आता वेळ होती माझ्या पुढच्या मोहिमेची. आता वळाले मी माझ्या किचन ट्रॉलीकडे. थोडा वेळ बसले आणि स्वतःला सावरलं आणि मनात ठरवलं की आज या ट्रॉलींचं चित्रच बदलायचं. आपण महिला ठरवलं तर काहीही करू शकतो, बरोबर ना? चला तर मग आता बघा माझ्या घरचं हे हृदय म्हणजेच माझं किचन कसं चकचकाक होतंय आणि कशाने तेही. मैत्रिणींनो, बाहेरची महागडी स्प्रे कशाला, आज मी माझं स्वतःचं मॅजिक मिश्रण तयार केलंय. व्हिनेगर, लिंबू आणि बेकिंग सोडा हे 3 घटक कोणत्याही तेलकटपणाचे शत्रू आहेत. हे मिश्रण तयार करतानाच मला खात्री पटली की आज माझ्या किचनचा कायापालट होणार आहे. स्पंजने मस्त मिश्रण मिक्स केलं आणि वेळ होतीच प्रत्यक्ष कामाची. आता मी तुम्हाला सांगते की मी एक ट्रॉली काढली बाहेर आणि ओट्यावर भांड्यांचा पसारा वाढतच होता. आणि ते बघून क्षणभर टेन्शन आलं. वाटलं हे कधी संपणार. पण मग स्वतःलाच सांगितलं, सुरुवात केली आहे तर शेवटही गोडच होणार. आपण महिला जेव्हा कामाला भिडतो ना, तेव्हा मग पसारा कितीही मोठा असो, आपली जिद्द त्याहून मोठी असते. पूर्ण ताकद लावून मी त्या तेलकट ट्रॉल्या घासल्या आणि तुम्ही बघता इथं ही ट्रॉली किती खराब झाली होती. आता मग काय, घ्यायचीच होती घासून तर पटकन अशी घासलून घेतली. पहिली तर झाली होती घासून, आता दुसरी घासून काढली होती. आता नुसतं घासून तरी चालत नाही, त्या वाळवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. घासून झालेल्या ट्रॉल्या आणि भांडी हॉलमध्ये फॅनमध्ये खाली सुकायला ठेवली. तरी किचनमध्ये अर्ध्या भांड्यांचा सेट तसाच होता ओट्यावरती. उन्हाचा फायदा घेत मी स्पून होल्डर आणि चमचे खिडकीत वाळवले. खरं काम करताना असं छोटं नियोजन केलं की कामही सोपे होतात. अर्धी लढाई तर मी आता जिंकली होती आणि आता फक्त सगळं पुन्हा एकदा लख्खपणे सजवायचं होतं. टीव्हीवर मस्त गाणी लावून दिली आणि गाण्यांच्या ह्या तालावर कसं पटपट काम होतं हे समजलंच नाही. आतल्या ट्रॉल्या तर धुवून वाळत घातल्या होत्या, पण खरी कसरत होती ती बाहेरच्या ट्रॉल्यांची. अख्ख्या किचनच्या ट्रॉल्या मी आज घासून पुसून काढल्या होत्या. तेलकटपणा आणि धूळ पूर्णपणे काढून जेव्हा मी घासल्या तेव्हा अक्षरशः त्या चकचकायला लागल्या होत्या आणि मला इतकं भारी वाटत होतं. आणि अगदी किचन क्लीन केल्यावरती खूप भारी दिसतं हे तुम्हाला तर सांगायलाच मला लागणार नाही. या ट्रॉल्या मी नंतर कोरड्या कापडाने पण पुसून घेतल्या होत्या की जेणेकरून त्याच्यावर पुन्हा डाग उठायला नको. आणि माझं पिल्लू असेल तर या गोष्टी माझ्या घरात घडतातच आणि तुमच्याही घडत असतील, हो की नाही? आता एकदा का ट्रॉल्या सुकल्या की त्या कधी अगदी समाधान मिळतं की ट्रॉल्या सुकल्यात आणि आता आपल्याला त्या लावायच्यात. एक एक करून मी सगळ्या वाट्या त्यामध्ये ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर स्पून वगैरे होल्डर सगळं व्यवस्थित ठेवले. जे न लागणाऱ्या वस्तू असतात त्या माझ्या आतमधल्या साईडला असतात आणि ज्या डेली यूजच्या असतात त्या स्कलचा आणि हे सगळं काही आहे ना ह्या साईडला असतं. आणि बाकीच्या न यूज करणाऱ्या वस्तू ज्या कधीतरी लागतात किंवा डबलच्या असतील त्या मी या साईडला ठेवते. आणि बाउल पण जे लागणारे असतात ते पुढच्या साईडला, न लागणारे मागे. आता बघा माझी ट्रॉली अगदी लकलकती आणि छान वाटते. अगदी शिस्तबद्ध आणि ऑर्गनाइज वाटतं. आधी साफ केल्यानंतर जो प्रसन्नता वाटते काय विचारात.
दुसऱ्या ट्रॉलीमध्ये म्हणाल तर हे सगळे डब्बे ते मला कधीतरी लागणार आहेत. बाकी ट्रॉलीमध्ये हा काहीच जास्तच ठेवत नाही. मसाला डब्बा व्यतिरिक्त हे मिरची वगैरे तयार लागतात असे पटकन इझिली सापडणारे या ट्रॉलीमध्ये असतात. आणि त्यानंतर मग स्पून होल्डर पण छान असे सुकलं होतं आणि स्पून पण सुकले होते. आता तेही छान पुसून वगैरे घेतले, जेणेकरून एखादा दुसरा ओला असेल तर त्यामध्ये जाऊन थांबेल म्हणून तेही क्लीन केलं आणि अगदी छान असं ठेवून दिलं त्याच्या जागेवर. दिसायला अगदी परफेक्ट दिसते. बघू शकता फक्त भांडी लावून चालत नाही, त्या छोट्या छोट्या गोष्टींचीच किचनला घर पण येतं. मी सुकलेलं स्पून होल्डर्स पुसून घेतले, चमचे नीट लावून त्याच्या जागी सेट केले आणि शेवटी माझं आर्टिफिशियल फ्लावर्स आणि मॉम्स किचनवालं बोर्ड या छोट्या गोष्टींनीच किचन अगदी सौंदर्य खुलून दिसते. आता किचन फक्त स्वच्छ नाही तर अगदी वटून आणि प्रसन्न दिसते. सगळं काही आवरल्यानंतर हा पहा माझा लकलकीत ओटा. काम संपल्यावर जेव्हा किचन असं दिसतं तेव्हा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. मी जाणीवपूर्वक हा स्लो मोशन व्हिडिओ घेतला आहे, कारण ही स्वच्छता डोळ्यांना खूप सुखद वाटते. स्वच्छ किचनमध्ये काम करायला एक वेगळीच ऊर्जा मिळते. मी लगेचच कुकर लावून घेतला आणि गरमागरम भात आणि सध्या घरगुती जेवणाचा बेत केला. आणि काय सांगू तुम्हाला, आता वेळ झाली आहे ती सगळ्यात महत्त्वाच्या कामाची, म्हणजे मुलांसोबत बसून छान अशी ताटं वाढून घेतली आणि आता आम्ही दोघं, माझं पिल्लू आणि मी मस्तपैकी जेवणार आहोत. दिवसभराच्या मेहनतीवर असं मुलांसोबत निवांत जेवणं हेच खरं सुख असतं. जेवण झाल्यावर थोडा वेळ आराम केला, मग वळाले आज शेवटच्या टास्ककडे. सकाळीच ठरवलं होतं मनात आज हे 2 टास्क तर कम्प्लीटच करायचे. पिल्लूचं कपाट आवरायचं, पण माझं आणि डॅडांचं कपाट आहे तसंच राहतं, पण पिल्लांच्या कपाटाचं मात्र रोज काहीतरी वेगळी डिझाईन तयार होते. का माहिती आहे का, पण ते स्वतःला कपडे घ्यायला यायला लागले तर स्वतःच्या हाताने कपडे काढतात आणि कसे ठेवतात. त्यामुळे ते डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीचं रोज बनलेलं असतं आणि ते बघून मला तो 2-4 दिवस झालं होतं कधी क्लीन करते. पण फायनली आज मी त्याला मुहूर्त शोधला आणि मी माझ्या लाडूला बोलले, हर्षू चल आता मी तुला मदत करायला घेते माझ्यासोबत. तर त्यालाही खूप मजा आली. कपाटातून कपडे बाहेर काढायला लावले तर हर्षू एकदम उत्साहातच कामाला लागला. काम करता करता आमच्या खूप गप्पा झाल्या. तो स्वतःहून कपड्याच्या घड्या घालायचा प्रयत्न करत होता. खरंच मुलांसोबत काम केलं की कामाचाही कंटाळा येत नाही. त्याला बरीचशी लाडूगोडी लावल्यानंतर आम्ही दोघं बसलो कपाट क्लीन करायला. आता तुम्ही बघता इतकं सारं कपाटातला पसारा तो आता क्लीन करायचा होता. बघा डॅडांचं कपाट आहे तसंच आहे, पण आमच्या पिल्लांचं कपाट आहे तसं नसतं, कधीच नसतं. त्यामुळे पिल्लाला मदतीला घेतलं. पिल्लूही छान मदतीला लागलं. अर्धे कपाटमधले कपडे हर्षूनेच आवरले बरं का. पिल्लाला काय सुचलं काय माहिती, अर्धे कपाटातले कपडे आवरून झाल्यानंतर त्याला एक मज्जा करायची सुचलं मम्मासोबत. काय ते पुढे ऐकायचं असेल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा. अर्धे कपडे आवरून झाले आणि पिल्लाला सुचलं असं तो चक्क जाऊन बसला कुठे तर कपाटात आणि अगदी मला म्हटला, मम्मा मी इकडेच राहतो. म्हणतो कसा, आई मम्मा मी इकडेच राहू का, मी इथेच झोपू का. आता त्याची ती निरगसता आणि मज्जा बघून मला तर खूप हसायला आलं. मी त्याच्यासोबत 2दा मज्जा केली, दरवाजा बंद आणि उघड. त्यालाही खूप मज्जा आली. अगदी छान असं झोपले माझं पिल्लू. बघा ना तुम्ही. थोडा वेळ तिथेच मस्ती केली आणि मग त्याला खाली घेऊन उरलेलं काम पूर्ण केलं. पण तो कुठे खाली येतोय, मला तर काम करायची होती, पूर्ण कपाट आवरायचं होतं. शेवटपर्यंत पिल्लूने मला छान साथ दिली. अगदी मी म्हणेल तशी कपड्यांची घडे मला घालून दिले आणि छान वाटलं पिल्लासोबत काम करायला. आता गप्पा शप्पा करत सगळं कपाट नीट लावलं होतं. मगाशी दिसणारं कपाट आता किती सुंदर आणि नीटनेटके दिसत आहे. प्रत्येक वस्तू जागेवर आणि प्रत्येक घडी नीट. आता वाटतंय खरं काम पूर्ण झालंय माझं. हे आहे जे हर्षूसाठी, इकडे टॉवेल बेडशीट, हे आहे दक्षूसाठी आणि वरती त्यांचे न वापरलेले नवीनवाले कपडे मी इथे ठेवलेले आहेत. कपाट आवरून थोडा वेळ होतो ना होतो तोच दक्षूच्या ट्युशनची वेळ झाली. मी बाहेर पडले आणि पाहते तर काय अचानक वातावरणात मोठा बदल झाला होता. जोरात वादळ सुटलं होतं, झाडं वेड्यासारखी हलत होती आणि कुठेतरी पाऊस पडतोय असाच भास होत होता. गार वारा आणि ते वादळी वातावरण पाहून असं वाटत होतं की आता मोठा पाऊस येणार आहे. हर्षू माझ्यासोबतच होता आणि दक्षूला ट्युशनवरून पिकअप केलं. वाऱ्याचा वेग इतका होता की चालणंही कठीण जात होतं, पण मुलांना अशा वातावरणात बाहेर पडायला खूपच मज्जा येत होती. गेल्या 2 दिवसापासून आम्ही तिघांनी बर्गरचा इच्छा पुरवल्या होत्या, पण काही केलं मला ते आणणं जमलंच नव्हतं. आज जाताना आमचं शेजारचंच किराणा दुकान लागलं आणि या दोघांच्या नजरा तिथे आल्या. मग विचार केला इतकी मेहनत केलीच आहे तर मुलांनी असतो छोटीशी ट्रीट तर बनतेच. म्हणून शेवटी पिल्लांच्या हट्टपुढे माझं काही चाललं नाही. आम्ही किराणा दुकानातून त्यांचे आवडते बर्गर घेतले, सोबत नॉनव्हेज पॅटीस घेतलं, त्यांची लाडकी फ्रुटीसुद्धा घेतली. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. त्यासाठी मुलांसाठी थोडंफार केलं. घरी पोचलो पण वर जायची इच्छा काही नव्हती. पार्किंगमध्ये इतकं सुंदर वादळ सुटलं होतं, झाडं फुलं वाऱ्याने झुलत होती. आम्ही तिथेच 5-10 मिनिटं थांबलो, मनसोक्त फिरलो आणि त्या गार वाऱ्याचा आनंद घेतला. मुलांसाठी तर हे वेगळंच सेलिब्रेशन होतं आणि त्या वादळी हवेचा आणि निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही अखेर घरी आलो. आता वेळ होती ती आरामात बसून ही छोटीशी पार्टी एन्जॉय करायची.
घरी आल्यावर मी लगेच किचनमध्ये मोर्चा वळवला. बाहेर पाऊस तर नव्हता पडत, पण वादळी वारं खूप होतं. पटकन असं बर्गरची तयारी करूयात म्हणून बर्गर मस्त कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल कुठं गरम होतं आहे तर म्हटलं तेल गरम होईपर्यंत इकडे मस्त बर्गर जे कट केले होते ते आपण खोलून घेऊयात. तेल गरम होताच छान टिक्की आणलेल्या नॉनव्हेजच्या त्यामध्ये सोडून दिल्या आणि अगदी छान असं टोमॅटो आणि कांदा कट करून घेतले स्लाईस. पिल्लांना ते आवडत नाही तरी पण थोडं थोडं त्यामध्ये टाकून दिलं तरच बर्गर मिळेल. आणि हा बर्गर पाऊचमध्ये तसं कट करून आलेला असतो, त्यामुळे टेन्शन नाही. त्यानंतर पटकन मेयोनीज सॉस असं लावून घेतलं. टोमॅटोज आणि कांद्याच्या चकत्या मी ठेवून दिलेल्या आहे. मुलांची पसंती मिळवणं हे जगातील सगळ्यात कठीण काम आहे, पण आज हा बर्गर बघून पिल्लं खूपच खुश झाली होती, कारण त्यांनी खूप दिवसापासून मम्माकडे फरमाईश केली होती. त्यांनी हा पहिला घास घेतला आणि मला सांगितलं, मम्मा खरंच खूप छान झाला. त्यांचा तो आनंद बघून माझी सगळी मेहनत सफल झाली असं मला वाटायला लागलं. आता तर मंडळी, असा होता आमचा दिवस, किचन क्लिनिंगपासून ते अगदी वादळी बर्गर पार्टीपर्यंत. तर मंडळी, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि जे कोणी आम्हाला छान छान कमेंट्स करतील त्यांना आम्ही नक्कीच आमचं स्पेशल बर्गर बनवून देऊ. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता हर्षू काय म्हणतोय ते नक्की ऐका. मम्मा, छान झालाय बर्गर. तुम्हाला कसं वाटला? छान वाटला. त्यांना विचारा तुम्हाला कसं वाटला. तुम्हाला कसं वाटला? तर अजून कोणी चॅनलला चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आम्ही बर्गर देऊ तुम्हाला. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. कोणाला बर्गर खायचं ते आमच्या कमेंटवर लेक्स करा. बाय.